बाबा तुम्ही मग कराड दक्षिणच्या दुबार मतदानावर बोललात. अतुल भोसलेंनी असा आरोप केला होता की अतुल भोसलेंनी आरोप असा केला होता की तुमच्या कुटुंबात 9 जणांची दुबार मतदान होती. चुकीचं असेल तर कसं होतं, काही ठिकाणी काय होतं की आम्ही 2 ठिकाणी राहतो. आणि ह्याच्यावर फडणवीसांनी मुंबईत प्रतिक्रिया पण दिली होती. पण मी काय म्हटलंय की कराड मतदारसंघामध्ये 56,000 दुबार आहे. आमच्या घरातली कोण तर ते चुकीचं आहे. तुम्ही दुबार मतं केली, वाळव्यातली रेठ्यात करायची, रेठ्यातली चोऱ्यातली, हे चुकीचं आहे. त्यामध्ये चुकीचं आहे का दुबार असतं योग्य आहे का मला सांगा. देवेंद्र फडणवीस सांगा की त्यांच्या मतदारसंघात किती दुबार होते. तुमचं जेव्हा 2024चा लोकसभेमध्ये दारुण पराभव झाला तेव्हा तुम्ही खडबडून जागे झाला. अमित शहा नागपूरला गेले, भाजपच्या अधिवेशनात बोलले की 10% मतं वाढवा. कशी वाढणार मतं? आभाळाचं मागचं पडणार आहे. मतं वाढवायला फक्त दुबार तिबार चौघात करा. मला आमच्या स्टाफ तुम्हाला नाव एका माणसाचं आपल्या मतदारसंघामध्ये 15 ठिकाणी नाव आहे. स्वतःचं नाव, वडिलाचं नाव आणि आडनाव 15 ठिकाणी. ती 15 वेगळी माणसं आहेत ते एक माणसं आहेत. निवडणूक काय वेळ ठरवलं पाहिजे. पण जिल्हाधिकारी मी धन्यवाद देतो. तुम्ही म्हणतो आपण काही 48,000 नावं कमी केली. माझ्या मतदारसंघामध्ये एकूण 3,15,420 मतदार होते 2024. त्यापैकी एकूण 21,232 लोकांची नावं 48,749 ठिकाणी. काही 17,000 लोकांची 2 आहेत, 2800 लोकांची 3 आहेत, 700 लोकांची 4 वेळा, एकाचं 15 वेळा, एकाचं 12 वेळेला, एकाचं 9 जणांचा 11, पुन्हा 8 जणांचं 9, असे सगळ्या तक्ता तुम्हाला दिले. ही डुप्लिकेट नाव आहे. त्यात बहुतेक लोकांनी दुबारा मतदान केलेलं आहे. नेल पॉलिश रिमूव्हर लावलं की ती शाही पुसली जाते. दोघंच शाही होते. शाहीच्या वेळी तिने आता ते फेडफेड काहीतरी आणलं होतं. ते झालं आणि नंतर दुसरं मी जे केले आणि हे बाकीच्या मतदारसंघाचं पाहिलं तर दक्षिण कराड आणि उत्तर कराडचे सामायिक मत आहे 6,012. उत्तरमध्ये नाव आहे ते दक्षिणमध्ये तेच नाव आहे. नंतर इस्लामपूरमध्ये 6,708. नंतर शिराळामध्ये 7,976. तर पाटण विधानसभेमध्ये 41 आणि पलूस कडेगावमध्ये 2,962. अशी 28,000 मतं शेजारच्या मतदारसंघातील दुबार. आता इस्लामपूर येडे बचंद्रमध्ये करायचं ते चालून गेलं तरी ती दुबारा केली लोकांनी. सोयीप्रमाणे तिथं मतदान करायचं, सोयीप्रमाणे इथं करायचं. ही तुम्ही पाठकामाला बसलेला आहे. तर दुसरं काय सांगायचं, मला 2019 पैकी जास्त मतं पडली. मला 92,000 मध्ये 19 1 लाख झाली. मला मतं पडली म्हणजे माझी काय अँटी इन्कममध्ये होती का मी काही काम केलं नाही. पण विरोधकांची एवढी वाढली ह्याच्यामुळे काय करायचं. त्यांच्या गुन्हे हाच हीच मुवमेंट हे आंदोलन राहुल गांधींनी केलं होतं वोट चोरीचं. पण उत्तरेत काय झालं की विशिष्ट धर्माची जातीची मतं वगळली गेली जी बहुतेक काँग्रेसला मतं देतात. इथं आपल्याकडे दुबार मतदान आपल्या त्यांच्या विश्वासातल्या माणसाच्या नावाने दुबार किंवा मतदान केलं. ही जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. निवडणूक आयोगाच्या सक्रिय सहभागामुळं निवडणुकीचा निकाल होता.